बघा भजी कशी टम्म फुगली आहेत, तुम्ही बघू शकता। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। इथं आज बटाटा भजी कशी बनवायची ते बघूया। इथं मी 1 वाटी बेसन घेते आहे, त्यात 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घालते आहे आणि 1 छोटा चमचा ओवा घेते आहे। ओवा चांगला हातावर क्रश करून घ्या, चांगला क्रश करून घ्यायचा, मगच पिठामध्ये घाला, जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे तो त्या भजीमध्ये पिठामध्ये उतरला पाहिजे। आणि इथे थोडासा मी लाल तिखट घालते आहे। लाल तिखट नसेल घालायचं तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। हे बघा, आता हे कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात। आता यात थोडं थोडं करून पाणी घालायचं। पाणी जास्त नका घालू, नाही तर पीठ जास्त सरसरीत पातळ होऊन जाईल। हे बघा, थोडं थोडं करून पाणी घाला। बघू शकता तुम्ही, हे जरा जास्त मला पाण्याची गरज आहे यात, अजून मला वाटतं यात पाणी घालावं लागेल। हे बघा, त्यात पाणी घालून आपण चांगलं बॅटर तयार करून घेऊयात। तुम्हाला अशाच पावसाळा स्पेशल नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, इथं भज्यांसाठी लागणारं बॅटर तयार आहे। थोडंसं पाणी घालते, अजून थोडं दाटसर वाटतंय। बघा, तर आपलं बॅटर बनवून तयार आहे। चला तर आता पुढची प्रोसेसला सुरुवात करूया। इथं मी 1 बटाटा घेते आहे, मोठा बटाटा चांगला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या। नंतर चाकूने त्याचे बारीक पातळ असे काप करून घ्या। गोल गोल चकत्या करून घेऊयात। तुमच्याकडे जर बटाटा स्लायसर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा, आपण वेफर्स करतो तसं त्याच्या गोल चकत्या करून घ्या। हे बघा, किती छान असे बारीक पातळ असे काप होत आहेत। जास्त पातळच काप करा, जास्त मोठा पण नको, दाटसर पण नको जास्त। हे बघा, जेणेकरून बटाटा आपला भजीमध्ये लवकर शिजला जाईल, म्हणून बारीकच काप करा। आता मी हे पाण्यात घालून घेते आहे। सर्व बटाट्याचे काप इथं पाण्यात घातले। नंतर त्यात चांगलं पाणी निथळून घ्यायचं। इथं मी हे सगळं पाणी निथळून घेते त्याचं। तुम्हाला हवं तर एखाद्या कोरड्या कापडाने सुद्धा त्याचं तुम्ही कोरड्या काप पुसून घ्या चांगलं, त्याच्यातलं पाणी काढून घ्या बटाट्यामधलं। इथं तेल तापायला ठेवलं आहे। आता मी जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये मी 2 चमचे गरम तेल घातले आणि आता त्यात आपण बटाटाचे जे काप करून घेतले ते डिप करून घेऊयात आणि तेलात सोडायचे। यात मी सोडा अजिबात वापरलेला नाही आहे। सोडा वापरल्याने काय होतं ना, भजी खूप तेल पितात आणि मऊ पडतात, म्हणून त्यात तुम्ही 2 चमचे गरम तेल घाला बॅटरमध्ये। त्याच्याने काय होतं ना, भजीची जी लेयर आहे बघू शकता किती कुरकुरीत अशी लेयर दिसते आहे, आणि भजी पण किती टम्म फुगली आहेत। बघा, त्याचं कलर टेक्स्चर किती छान आलं आहे। बघू शकतात किती छान अशी भजी फुगली आहेत। सोडा अजिबात नाही वापरायचा। भजी करताना तुम्ही ही ट्रिक्स नेहमी लक्षात ठेवा, त्यात फक्त गरम तेल घालायचं। बघा, आता आपण ही भजी काढून घेऊयात। छान अशी भजी फुगली आहेत आपली। मीडियम फ्लेमवर तळा, जेणेकरून त्यातला जो बटाटा आहे तो शिजला पण जाईल। आता भजी काढून घेऊया। इथं आपली ही बटाटा भजी 5 मिनिटात तयार होणारी बटाटा भजी तयार आहे, पावसाळा स्पेशल। चला तर मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,